आज बुधवार दिनांक 5 जून 2024 जागतिक पर्यावरण दिन। या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एन डी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने आपल्या सर्वांना आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। सन 1974 मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या परिषदेमध्ये 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्व जगभरात साजरा करण्याचे ठरले। पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे या उद्देशाने हा आजचा दिवस साजरा केला जातो। आपण म्हणतो की आजचे युग 21व्या शतकात आपण वावरत असताना वैज्ञानिक युगामध्ये औद्योगिकरणाची भर पडलेली आहे। या औद्योगिकरणाच्या भरीमुळे आपल्या पर्यावरणाचा समतोल बिघडायला लागलेला आहे। एकीकडे पाहायला गेलं तर मानवाची प्रगती झाली, पण दुसरीकडे पाहायला गेलं तर पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे। पर्यावरणाचा ऱ्हास न होता आपली प्रगतीही व्हायला पाहिजे आणि पर्यावरणाचा ऱ्हासही व्हायला नको। असा समतोल जर साधायचा असेल तर पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे हे आजच्या युवकांचे काम आहे। यासाठी पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा करण्याचं कारण म्हणजे आपण आपला जो सीझन चालू होते तो पावसाळा ऋतू जो चालू होते त्या ऋतूमध्ये आपण झाडे जर लावली, झाडे लावून त्याचे संवर्धन केले, झाडांची संख्या वाढली तर आपोआप जमिनीची धूप कमी होते, पावसाचं प्रमाण व्यवस्थित राहतं। अशा एकमेकावर अवलंबून असणारा हा आपला निसर्ग आहे आणि ह्या निसर्गाचा समतोल जर साधायचा असेल, पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर आपल्याला पर्यावरणाविषयी जागरूकता असणं गरजेचं आहे। यामध्ये आपण आज पाहायला गेलं तर प्रदूषणाचे प्रकार भरपूर झालेले आहेत। या प्रदूषणाने काय होतं तर यामध्ये मानवाची अधोगती तर होत असते। सर्व मानव, प्राणी, पक्षी या सर्वांना यामध्ये या सर्वांना देखील याची झळ पोहोचत आहे। व निसर्गामध्ये असणारे प्राण्यांचे, पक्ष्यांचे, झाडांचे, आपल्या सभोवती असणारे सर्व जीव घटकांचे, जैवविविधतेचे आपण संवर्धन जर केले तर आजचा पर्यावरण दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल असे मला वाटते। आजच्या या पर्यावरण दिनानिमित्त पुनश्च एकदा एन डी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। जय हिंद, जय भारत।